Please like and subscribe to Nisha's Classics and press the bell icon. ॐ श्रीमल्हारी मार्तण्ड ध्यानम् ध्यायेन्मल्लारिदेवं कनकगिरिनिभं माळसाभूषिताङ्कं श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधबुधगणै सेव्यमानं कृतार्थये व्यक्तं कद्रिं दैत्यमूर्ध्नि डमरुविलसितं नैशचूर्णार्षभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं श्वगनपरिवृत्तं नित्यमोङ्काररूपम् सदानंदाचा येळकोट येळकोट श्रीमल्हारी मार्तंड विजय अर्थात खंडोबा महात्म्य। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सद्गुरुवे नमः, श्री मल्हारी मार्तंडाय नमः। अथ श्रीमल्हारी महात्म्य प्रारंभ। ओम नमो जी गजानना मुनिजनमानस हंसरंजना मनमोहना सर्वकल्याणा वंदन माझे स्वीकारी तू समर्थ भवभयहारक मंगलकारक विघ्नविनाशक शरणागता ते तूच एक अभय देसी निश्चय तू 64 कलांचा अधिपती असशी रुद्धिसिद्धींचा पती महिमा अगाध जानुनी भजती सुरनर भाविक सर्वही लंबोदरा तव कृपादृष्टी वळता सकळ आरिष्टे टळती म्हणूनी सप्रेमे सर्वही पूजिती कार्यारंभी तुझ लागी तव कृपेने इष्टार्थ प्राप्ती भक्तमनीचे संकल्प पुरती याच कारणे तुझला विनंती करवावे ग्रंथ कार्य हे आता नमितो सरस्वती माय शारदा भगवती हंसारूढ जियेच्या हाती पुस्तक वीणा शोभते हे वागेश्वरी ब्रह्मनंदिनी हे भारती विद्यादायिनी हे भुवनेश्वरी ब्रह्मचारिणी आदरे वंदितो तुझ लागी तव कृपे सकल विद्या प्राप्ती तव कृपे साधना सफल होती तव कृपेच प्रेरणा स्फूर्ती निर्मिती शब्द येती आकारा मीनच जाणे व्याकरण अर्थभेद व्युत्पत्ती विवरण म्हणून मागतो आशीर्वचन करी संपन्न कार्याते शेगावीचे संत गजानन तैसेच श्रीकृष्ण भगवान माता तात विप्र विद्वान प्रेम भावे वंदितो आता नमितो श्रोते सज्जना पंडित भाविक ज्ञानी गुरुजना आपण मजवरी कृपा करून श्रवण करावे महात्म्य हे अंती विनंती भैरवनाथा जेजुरीच्या सुरश्रेष्ठा बाखंडोबा तूच आता ने सिद्धी सकार्याते तूच माझे कुलदैवत अतिकृपाळू नित्य जागृत तेजोयुक्त सामर्थ्यवंत नसे तुझ समको नाही देवा कधीची इच्छा होती तुझी सेवा घडावी हाती ती तू जानुनी चित्ती पुरविली सभा मार्तंडा तू भक्तांचा हित करता तू साधूंचा रक्षण करता तू दीनांचा आश्रयदाता कर्दन काळ दुष्टांचा तू भक्तीने भजता पावसी तू सप्रेमे हृदयी नांदसी तू आर्त विनविता धावसी भक्त सोयरा खरोखर तू वारिसी सकल संकटे तू घालविसी दुःख दैन्याते तू करिसी सर्व मंगलते उद्धरिसी भक्त कुळे अगाध लीला अगाध महिम्न पराक्रमे दुमदुमे त्रिभुवन म्हणून जगती सकल जन नतमस्तक तव चरणांसी उदंड कार्य उदंड कीर्ती तयासी तुलना नाही जगती तव तेजाची प्रचंड दीप्ती 14 भुवनी व्याप्तासे भक्तवत्सल कृपामूर्ती दयासागर उदारती चिंता क्लेश पीडा पळती तव दर्शने तत्काळ जो तव चरणी शरणागत तो तुझसी प्रिय अत्यंत तयाचे स्थान तव हृदयात वैकुंठाहुनी श्रेष्ठ जे तव नामाचे महत्व मोठे देवादिकासही आनंद वाटे
अंतरी भक्ती प्रेम प्रगटते मुखे वदता निरंतर तव स्मरणी रंगून जात गेले भवपार संख्य भक्त स्मर्तगामी तू भक्ता निकट नाम घेता प्रगटसी विविध नामे तुझ प्रती त्या योगे स्वरूप ही होय स्पष्ट म्हणून चरणी अष्टोत्तर शत नाम सुमने ही अर्पितो जय जयाजी मार्तंड भैरवा जय जयाजी मनोजवा जय खंडोबा महादेवा खड्गराजा शंकरा जय सार्वभौमा निराधारा जय विश्वसाक्षी निरंतरा जय अवधूता सदाचारा नीलकंठा महाबला जय ऊर्जिता सत्यसेवका जय पावका विश्वरंजका जय सुधीरा भूतनायका सत्वसंपन्ना सानंदा जय वीरभद्रा शूलधरा जय आदिनाथा महेश्वरा जय नरोत्तमा सुधाकरा निराकारा सदागता जय दुर्जया मल्लहारा जय मैराळा गंगाधरा जय सर्वगा पापहरा जगत्प्रिया सनातना जय भालचंद्रा अनंत शीर्षा जय चंडहासा तत्वज्योतिषा जय त्रिनेत्रा पिशाच वेशा भक्ताधीना भक्तपरा जय नरनाथा अमोघ वरदा जय व्योमस्था सुपुण्यदा जय अगाधा सिंहनादा पुण्यवंता परात्परा जय वीतरागा सूरश्रेष्ठा जय परमार्था धर्मिष्ठा जय सदाशिवा संतुष्टा धूतपापा शुभंकरा जय माळसा कांता अश्ववाहना जय हिरण्यगर्भा चतुरानना जय तीर्थरूपा जगज्जीवना सूरमित्रा निरंकुशा जय सर्वज्ञा गुणसागरा जय महेशा निर्विकारा जय अद्भुता गगनाकारा हरिद्राचूर्णरंजिता जय ईश्वर हेममालका जय महारुद्रा भयभंजका जय शाश्वता पशुपालका स्वयंभुवा त्रिलोचना जय सुमंगला गंगा प्रिया जय प्रत्यक्षा कैलास विलया जय अनंता मृत्युंजया यज्ञपुरुषा मनोहरा जय आद्या कर्पूर गौरा जय मुनिवर्णिता ओंकारा जय निर्गुणा बीजाक्षरा योगमाया प्रवर्तका जय ब्रह्मभूता सत्वस्था जय तेजोरूपा अनाहता जय अष्टभैरवा समाधिस्था सकल सौभाग्यवरप्रदा मल्लारी तव गम्य लीला न च वर्णवेति कोणाला शब्दहार जो येथर्पिला स्वीकारावा महाराज परमश्रेष्ठ तू सर्वश्रुत असशी नाना रूपे कार्यरत यथाशक्ती यथामती येथ केले वर्णन भक्तीने भक्त हो आता सावधान निज चित्ते एकाग्र करुण मल्हारीची कथा पावन श्रवण करावी आदरे जेजुरीच्या डोंगरावरती मल्हारी मार्तंडाची वसती भक्त कैवारी ऐसी ख्याती पावलासे तो खंडोबा तयासी मल्हारी नामाभिधान कैसे प्राप्त झाले सज्जन त्याविषयीची कथा संपूर्ण सांगतो मी तुम्हासी प्राचीन काळी दोन असुर एक मनी एक मल्लासूर त्यांनी तप करुणे घोर ब्रह्मदेवा ते तोषविले आधीच बलाढ्य मदमस्त निर्दयी निष्ठुर महादुष्ट त्यातच विधीचा वरदहस्त वरे उन्मत्त जाहले त्यांनी त्रिभुवनी उच्छाद मांडला ऋषीमुनींचा छळ केला बंद पाडून यज्ञयागाला केले उद्ध्वस्त आश्रमही जे सुंदर ते केले नष्ट सज्जनांसी नाडिले सतत नारी भोगूनी असंख्यात स्वैराचार माजविला धर्म अधर्म न च मानिती नवती लाज लज्जानीती मनती जगती आम्हीच श्रेष्ठी न च जुमानती कोणाला केले अनन्वित अत्याचार आणि तैसाचे नरसंहार तेने सर्वत्र हाहाकार जिने असह्य जाहले अवघी कथा कीर्तने संपली धर्मकृत्ये बंद पडली निरपराध सर्व मंडळी नाव घेता थरथरती त्यांच्या रूपे अरिष्ट पातले सकल देवही अगतिक झाले ऋषीमुनी रावरंक सगळे लपले गिरिकंदरी एकदा उन्मत्त मल्लासूर ससैन्य मणिचूल पर्वतावर मृगयेस्तव जाता सुंदर आश्रमस्थान पाहिले धर्मपुत्र सप्तर्षी तेथ होते तपश्चर्या करीत स्थान पाहून दैत्य संतप्त
केला उद्ध्वस्त परिसर उपटून टाकल्या वृक्षवेली विहिरी सरोवरे तीही फोडली पशुपक्षादी मुखी मंडळी मारिली दुष्टदैत्यांनी यज्ञवेलीवर मद्यपान केले यज्ञकुंडी मलमूत्र टाकले ब्राह्मणा ते कुपी बुडविले छळिले ऋषी स्त्रियांते ते आश्रम विध्वंस पाहून सप्तर्षी कष्टी झाले मनोमन आता कोण करील रक्षण प्रश्न पडला सकलांसी मग तयांनी काय केले लवथळेश्वर तीर्थी गेले तेच एक क्षेत्र आगळे होते सुखरूप त्या समयी तेथे दैत्य जो ठेवील पाऊल तो तक्षणी भस्म होईल दुर्वासे सा शाप जहाल दिदला होता असुराते म्हणून प्राणभय तेथ एकही दैत्य नव्हता फिरकत ऋषींनी कलत्र पुत्र समस्त आणुनी ठेविले त्या स्थानी पुढती अमरावती सजावून इंद्रासी कथिले वर्तमान तो वदला हे कार्य कठीण मणिमल्ल नावरती कोणाला तधी तयाची अगती कथा जाणून सप्तर्षींनी वैकुंठी केले गमन आणि विष्णूसी छळकथा सांगून रक्षाया ते प्रार्थियले ऐकूनी ऋषींची आर्त विनवनी काय वदले चक्रपाणी तुम्ही शिवाची भेट घेऊनी सांगा हकीकत दैत्यांची दंडाया दुष्टमनिमल्लांते करा प्रार्थना महादेवाते तोच केवळ समर्थ येथे करील घात असुरांचा त्याच्याच हातून मरण दोघांना आहे तैसीच विधी घटना ऐकूनी त्या विष्णू वचना ऋषी धावले कैलासासी त्यांच्या सवे सुरवर मुनिगण तैसेच स्वयमेव नारायण निघाले सर्वही स्थान सोडून गेले भेटाया त्रिलोचना कैलास शिखर क्षेत्र पावन तयाच्या दर्शने धन्य ऋषिगण अति अद्भुत शिवसभा पाहून थक्क झाले त्या समयी तेथ दिव्यासनावरती बैसली होती शिवपार्वती त्यांच्या दर्शने सकलांच्या चित्ती अत्यानंद दाटला करिता दरे जय जयकार झाले प्रसन्न उमावर सप्तर्षींचा करुणी सत्कार कारण कुसले येण्याचे ते ऋषींनी हात जोडून केले आनंदे शिवस्तवन वदले आम्हा तपाचरण अति दुस्तर जाहले मनिमल्ले त्रिभुवनी उच्छाद मांडला केले अनन्वित अत्याचाराला त्यांना आवरील ऐसा न चौरला म्हणून उन्मत्त जाहले त्यांची क्रूर कृत्ये पाहून शशिसूर्य ही मिटती लोचन ऐसा हाहाकार संपूर्ण माजला पात्रैलोकी अकस्मात येऊनी हल्ला करीती सकल सर्वस्व लुटून नेती त्यांच्या अन्याया नाही गणती जिने असह्य जाहले तरी जगदीशा त्रिपुर दहना येऊ दे तुझसी आमुची करुणा आम्ही सर्वही शरण तव चरणा रक्ष रक्ष गाव मावरा आता एक तुझी आधार तरी कृपया घेऊन कैवार निरसूनी हा दैत्यभार करी निर्भय सकलाते ऐकुनी त्या करुणावचना क्रोध चढला उमार मना रहा निर्धास्त मने सर्वांना मारतो दुष्ट दैत्याते अमोघ शिववाणी पडता श्रवणी सप्तर्षी आनंदे गेले स्वस्थानी महान प्रतापी शुलपानी अगाध लीला रावितसे चैत्र शुद्ध पौर्णिमेला मार्तंड भैरव अवतार घेतला दैत्यांवरती शिवकोपला नुरली धडगत कोणाची डमडमाडमरू निनादला नेत्री प्रगटल्या अग्निजाळा तीक्ष्ण त्रिशूळ खनखनला रूप उग्र जाहले महातांडवारंभिले तेने त्रिभुवन डळमळले शिवसैन्याते स्फुरन चढले वाट पाहे आज्ञेची गगनी कडाडल्या विद्युल्लता गिळू लागल्या समूळ शांतता शिवे त्वेषे जटा आपटिता प्रगटली विक्राळ कृत्याही धडधडा आदेश सुटले सूरस सैन्य कैलासी पातले श्रेष्ठ महावीर चित्ती खवळले मुठी आवळती शस्त्रांच्या अकरा रुद्रासंख्य शिवगण अष्टदिक्पाल अगणित भूतगण महापराक्रमी गणेश षडानन शस्त्रसिद्ध जाहले सकल देवता यक्ष यक्षिणी 64 भैरव 64 योगिनी भूते वेताळ पिशाचे डाकिनी आतुर झोंबण्या शत्रुते अक्राळ विक्राळ भयंकर जमले नाना परिचे वीर तयासी सोसविना धीर अति उत्सुक युद्धासी सप्तकोटी सैन्य घेऊनी मार्दंड भैरव अश्वारूढ होऊनी निघता पार्वती दिव्य रूपिणी तीही चालली समवेत एका हाती दिव्य त्रिशूळ अन्य हाती खड्ग विशाळ ऐसा दैत्याचा कर्दन काळ मार्तंड भैरव शोभरा
होता सैन्य सिद्धता सारी आज्ञा देतसे त्रिपुरारी मने मनिचुल पर्वतावरी कूच करावे अतित्वरे ते ऐकता स्फुरनवीरांना हर हर महादेव झाली गर्जना रणवाद्ये गर्जती दनाना धरती अंबर दुमदुमले भेरी तुतार्या शंखध्वनी त्यांचा कल्लोळ उठता गगनी ग्रहतारे खळाळा पडती निकळुनी अतिउत्साह सैन्याते दना दना पाया पडीत चालली शिवसेना समस्त सर्व दूर धुळीचे लोट जणू कल्पांत भासला ते वृत्त होता श्रुत मनिमल्ल संतापले बहुत अतित्वरेने युद्ध सिद्ध होत निघाले भिडण्या शत्रूसी कोशल उद्धत्त शुरादन देवशल्य सैरभ धूम्रवर्ण चंडकोश सुरग्र सूर्यकर्ण निघाले अन्य दैत्यही उभी ठाकली उभय सैन्ये मग आव्हाने प्रति आव्हाने अंती परिणती तीव्र त्वेषाने शत्रु भिडले परस्परा उठली एकच रणधुमाळी नाना शस्त्रे तळपू लागली सांडुनी जीविताशा सगळी वीर झोडिती वीराते रक्तपाट वाहती रणात कोणी झनी काळमुखात कोणाचे हस्तपाद खंडित पर्यावेशे आवरेना षडानने मारिले खड्गदंष्ट्रास गजानने वधिले उल्कामुखास जयनंदिने कुंतलोमास धाडिले यमसदनासी बराढ्य दैत्यकामी आले तेने मनिमल्ल चवताळले मायावी रूपे घेऊनी त्यावेळे केली संत्रस्त शिवसेना या युद्धी ज्या मरण आले त्या देवांसी सजीव केले मार्तंडाचे सामर्थ्य आगळे पाहुनी थक्क असुरही तोच मने दैत्ये पुढती जाऊन मार्तंडा ते दिधले आव्हान जाहले घोर रणकंदन अस्त्रे भेदिती अस्त्रांसी दशदिशी अंधकार दाटला कोणी नच आवरे कोणाला तधी मार्तंडे शूळ मारला केले हताहत दैत्यासी मने दैत्य पडता महीवरी मार्तंडे धाव घेतली सत्वरी चूर्ण करावया मस्तकावरी पाय ठेविला तत्काळ होता पावन चरण स्पर्श पूर्वजन्म आठविले असुरास स्तुती करून त्या समयास तोषविले मार्तंडा भैरवा तेने प्रसन्न चंद्रमौळी वरमाग म्हणाले त्यावेळी दैत्यवदला तव चरणाजवळी ठाव द्यावा महेश्वरा मार्तंडाने तथास्तु म्हटले तत्क्षणी दैत्याने प्राण सोडिले ऐसे परमदैवत आगळे हरिही पावन सद्भावे तरी देवाच्या मनात आले मल्लासुराते अभय द्यावे शिष्टाई स्तव पाठवले प्रत्यक्ष चक्रपाणी ते ती शिष्टाई असफल ठरली सैन्य जमोनी आला त्यावेळी उभय पक्षी तुमुल लढाई झाली युद्धहानी भयंकर भग्न कर्ण तीव्र नेत्र पक्षीपाद काल कराल उग्रदंत मस्तमोद रिसमुख नग्न दुर्ग पशुनाद लढती दैत्य देवांसी कोणी विचित्र वेश पालटती कोणी झनी वाहने बदलती कोणी नाना रूपे घेती चेटुक दाविती सुरांते परिपराक्रमी भैरवसेना तेथ दैत्याचे काही चालेना म्हणून मंत्रतंत्र जादू टोना अघोरी उपाय योजिती देवदैत्य परस्परांवरती सोडिती अस्त्रे विनाशकारी कोणी मरती कोणी पळती सत्वरी हाहाकार माजरा दिधल्या प्रचंड लढती भीषण परिहोईना असुर निर्दालन देवगणांची अवस्था पाहून मार्तंड भैरव कोपला अश्वारूढ होऊन त्यावेळे झनिकटीचे खड्ग उपसले कापुनी सपासप दैत्य मेळे मल्लावरती लोटला जाहले तूल रणकंदन त्यात मल्लासुर घायाळ होऊन पडला पैसा आला शरण प्राणकंठी दाटले मरता मरता सद्बुद्धी आली दुष्टवासना समूळ निमाली अत्यानंदे मती भरली हात जोडले मार्तंडा म्हणे देवा पिनाकपानी न कळे तव अगाध करणी तव हस्ते मृत्यू एवोनी मम उद्धार जाहला केली भावपूर्ण स्तुती गायली अपरंपार महती तेने प्रसन्न झाले धूर्जटी म्हणती हवे ते मागुन घे तो वदला भक्तिभावे मम मस्तक तव चरणी असावे तुझी या नामाधी जोडावे मम नामातेश्वरा त्या वचने शिव प्रसन्न झाले तथास्तु आशीर्वचन दिदले मल्हारी मार्तंड नाव घेतले भक्त इच्छा पुरविण्या पुढती मार्तंडे काय केले धर्मपुत्र सप्तर्षी ते पाचारिले सन्मानुनी देव ऋषी सगळे तोषविले सकला ते वदला आता निर्धास्त होऊन करावे सुखे कालक्रमन मी मनिमल्ला ते संहारुन निवारिली महापीडा तरी सप्तर्षी काय म्हणाले
कलिदोषाने जे जे पिडले, जे जे दारुण भवार्णवी बुडाले, उद्धरावे त्यांनाही सर्व शक्ती सहलिंगद्वय होऊनी, वास करावा याच स्थानी. मार्तंडे ते वचन मानुनी, केले पुढे तैसेच मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी दिनी. स्वयंभूलिंगाच्या रूपानी वास केला शिव पार्वतीनी, कडे पठावरती हो जय मिळाला तो जयाद्री. त्याचेच रूपांतर जयपुरी जेजुरी, कुलस्वामी मार्तंड मल्हारी विराजमान तेथसे. भक्त हो लक्ष देऊनी आता, ऐका पावन मार्तंड कथा. तिमशेट नामक वाणी होता, नेवासे नामक ग्रामासी. तया ते शिवकृपे मिळाली पुत्री, तीच शिव अर्धांगिनी पार्वती. म्हाळसा ऐसे तिज प्रती, नाव ठेविले आनंदे. होता उपवर्ती बाळी, खंडोबाने तिये सिवरली. म्हाळसा कांत ख्याती झाली, तिन्ही जगती देवाची. पौष शुद्ध पौर्णिमेला सातारा जिल्ह्यातील पालीला, खंडोबा म्हाळसा विवाह झाला. अत्यानंद सकला ते, हे खंडोबा स्थान प्रख्यात. येथ 2 शिवलिंगे प्रगट, मार्तंड म्हाळसा गुप्त रूपात. वास करीती आजही महादेव आणि पार्वतीची, इच्छा योजना पूर्वजन्मीची. या अवतारी पूर्ण साची, खंडोबा म्हाळसा रूपाने. खड्गधारी म्हणून खंडोबा म्हणती, हयपती म्हणून तो हैबती. तोच मल्हारी म्हाळसापती, घेतो कैवार भक्तांचा. पूर्वी कैलासी पार्वती समवेत, असे जया दासी सेवेत. एकरातीच्या आले मनात, पतीला भावे सदाशिव. मातेने तिचे मनोगत जाणले, शिव अनुमतीने वचन दिधले. मार्तंड अवताराच्या वेळे, पुरेल तव इच्छाही. ती बाणासुराची कन्या झाली, बाणा म्हणता तिजला मंडळी. तिने घोर शिवोपासना केली, नारद सूचने अनुसार. तेने मार्तंडे तिजसी उद्धरिले, पत्नी म्हणून सन्मानिले. पुढती जेजुरीस आणले, बाणाईची अशी कथा. एका वाघ्याची कथा आगळी, मार्तंड युद्धास निघाले त्यावेळी. एका वाघाने विनंती केली, वदला मजसी उद्धारा. ते दैवाने भंडारा टाकून, दिधले मनुष्यरूप तत्क्षण. आणि पदरी घेतले ठेवून, सेवक म्हणून त्या समयी. तेव्हापासून खंडोबा सेवकांप्रत, वाघ्या नामाभिरान प्राप्त. तेही व्याघ्र चर्माच्या पिशवीत, ठेवती बेल भंडार हो. आता सांगतो कथा निराळी, मुरलीची कैसी मुरळी झाली. तिलोत्तमा अप्सरे आगळीक केली, म्हणून शापिले इंद्राने. वदला तू भूलोकी जाऊन, करशील कपटकार स्थान. एकाच्या पत्नीने भुलवून, तिसऱ्या पाशी नेशील. ती प्रथमता मुरली झाली, कृष्णा हाती शोभू लागली. कपटयुक्त गाऊनी त्यावेळी, फसवू लागली गोपींना. तिने बाणाई सवे कपट केले, म्हणून तिने तिजशी शापिले. वदली स्त्री रूप घेऊन बाळे, नाचशील मम पतीद्वारी. तिजसी स्त्री रूप झाले प्राप्त, मुरली मुरळी नामे प्रख्यात. देवदासी म्हणून खंडोबा द्वारात, नाचते आजही ती प्रथा. गोकुळातील नंदराजाचे, खंडोबा कुलदैव तसाचे. चंपा षष्ठी निमित्ते षडरात्रोत्सवाचे, केले जातसे आयोजन. एकदा बाळकृष्णे दाविली लीला, जो देवाचा नैवेद्य काढला. तो दाखविण्याआधीच खाल्ला, तेने कोपला खंडोबा. कृष्णे मुद्दाम डिवचले म्हणून, तत्काळ तया ते केले श्वान. नंद यशोदा चिंतामग्न, कोठे दिसेना श्रीहरी. त्या समयी कृष्ण श्वान रूपात, होता तेथेच घुटमळत. सकलांनी झिडकारले तया प्रत, कोणी पुसेना त्या लागी. तोच पातली नारद स्वारी, कथिला सकल वृत्तांत सत्वरी. ते श्वानासह गाठली जेजुरी, नंदराये अतित्वरे. झनी खंडोबा चरणी लोटला, क्षमा याचना करीत त्या वेळा. देवाचा भंडारा माथी लावला, तेने पूर्वरूप कृष्णाते. औरंगजेब दक्षिणेत आला, हिंदू दैवते बाटवीत सुटला. आज्ञा दिधली यवन सेनेला, करा का बीज जेजुरी. तधी सैन्य पुढती धावले, गड तटबंदी फोडू लागले. मार्तंडे निज सामर्थ्य दाविले, रक्षिले निज स्थानाते. जे यवनानी आक्रमण केले, ते एक नवल घडले. एका छिद्रातून बाहेर पडले, असंख्य भुंगे अचानक. कृष्णवर्ण त्या भ्रमरांनी, हल्ला चढविला चहूकडूनी. तोबा तोबा करीत म्लेच्छांनी, पळ काढिला प्राणभय.
खंडोबाची ऐसी प्रचिती भाविक जन आजही घेती परिहृदयी हवी भक्ती तेने प्रसन्न स्वामी तो खंडोबाचा दिवस रविवार शुद्धाचरणी असावे दिवसभर खोबरे दवना बेल भंडार भावे वहावा देवासी पवित्र मास मार्गशीर्ष त्यातील शुद्ध प्रतिपदेस मार्तंडाच्या षडरात्रोत्सवास करावा आनंदे प्रारंभ उत्सवाचे 6 दिवस भजता प्रसन्नता खंडोबास मनोगत सांगोनी चंपा षष्ठीस करावे आदरे उत्थापन देवासी पुरणपोळी खीर भरित रोडगा प्रिय फार हळदीचा पिवळा भंडार देवावरती उधळावा पिवळे जर्द हरिद्राचूर्ण अनेक व्याधींचे करिते निवारण उपकारगते भंडार म्हणून उधळती भाळी लाविती अर्कवारी सोमवती अमावस्येची चैत्र श्रावण माघ पौर्णिमेसी आणि अश्विन शुद्ध नवमीसी खंडोबा ते पुजावे मार्तंड देवाच्या उपासनेत दस अवडंबरा स्थान किंचित भावभक्तीने या खंडोबा प्रत करा प्रसन्न सज्जन हो हा भक्ताची हाक ऐकून धावतो सोडवितो तक्षण महासंकटी करीतो रक्षण ऐसा अनुभव सकलांचा नवस करिता खंडेरायास पूर्वितो इष्ट मनोरथास तयाची भक्ती पावक सकलास म्हणून भजावे आदरे घेऊनी विडे खोबरे भंडार देवाची तळी भरावी सुंदर कुलधर्म आणि कुलाचार पाळता लाभते सद्भाग्य गडजेजुरी नितांत सुंदर जणू दुसरे कैलास शिखर अनेक तीर्थांनी व्याप्त परिसर यावे दर्शना पुन्हा पुन्हा येथ सर्वत्र पिवळेच दिसते जेजुरी जणू सोन्याची भासते मार्तंड भैरव दैवत नांदते अहो भाग्य हे भक्ताचे खंडोबा चरणी ठेविता भाव निश्चय पावतो देवराव भक्त कैवार हाची स्वभाव दंडितो दुष्ट दुर्जना बाप अधिरुद्र महादेव काय वर्णू त्याचा प्रभाव ज्याचा त्याने घ्यावा अनुभव श्रद्धा ठेवून त्या चरणी स्वामी भक्तवत्सल लोकरक्षक असे कैवल्य मूर्ती वरदायक दुःख विमोचक अति सुखदायक परमप्रिय साधूवरा तयाची कृपा साकार होता विलया जाते समूळ अहंता स्वानंदा सवे अथांग शांतता हृदया माझी विराजते शिवसांब कृपाघन सोमनाथ तयासी भक्तीच प्रिय अत्यंत अतिकनवाळू बाप सतत सांभाळितो सज्जना तयाचे महात्म्य श्रवण पठन करिता श्रोता वक्ता पावन सकल मनोरथ होतील पूर्ण विजय प्राप्ती सर्वत्र लक्ष्मी नांदेल सदनात यश कीर्ती मानजनात पुत्र होतील आयुष्यवंत अखंड सौभाग्य स्त्रियाते भूत प्रेतादी पीडा जातील सर्प विषादींचे भय नुरेल व्याधी चिंता निरसतील शत्रूही निष्प्रभत्या पुढती दूर होतील महासंकटे जळतील पापे अवघी दुरिते सकल सौख्य पाऊन नरते भोगतील अक्षय शोपद जयावरी मार्तंड कृपा होत तो नर परम भाग्यवंत निष्पाप होऊनी शिवा समीप शिवलोकी राहतो ऐसे खंडोबा कुलदैवत स्वयं सिद्ध कृपावंत तया चरणी होतानत होय उद्धार पैसा बाप खंडोबा कैवल्यधनी तयाच्या कृपेने प्रकाश जीवनी मनिभाव भक्ती धरुनी नित्य भजावे सप्रेमे मार्तंडा तव कृपा म्हणून भक्तासी निवेदिले महिमान जितेंद्रनाथ हात जोडून आदरे वंदितो चरणासी शके 1925 आषाढ मासी गुरुपौर्णिमेस रविवारी माध्यान समयास झाले संपन्न लेखन हे शब्द सुमने जेथ गुंफली ती आपणासी आवडो मंडळी देवकृपेने रचना झाली कवी सप्रसन्न सद्गुरु शुभम भवतु इति श्री जितेंद्रनाथ रचित मल्हारी मार्तंड विजय अर्थात खंडोबा महात्म्य संपूर्ण सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट।